नाफेडच्या सोयाबीन खरेदीला मुदतवाढ द्या, शिवसेना ठाकरे गटाची निदर्शने। नाफेडची सोयाबीन खरेदी आजपासून बंद होणार आहे। मात्र हजारो शेतकऱ्यांच्या घरामध्ये 50% सोयाबीन तूर पडू नये, तर नाफेड खरेदी केंद्राबाहेर अनेक शेतकऱ्यांच्या रांगा लागल्यात। त्यामुळे सोयाबीनच्या शेवटच्या दाणा संपेपर्यंत नाफेडनं खरेदी केंद्र मुदतवाढ द्यावीच आणि नाफेड सोयाबीन खरेदी केंद्र सुरूच ठेवावं। या मागणीसाठी आज शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवंत यांच्या नेतृत्वात बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। नाफेडची सोयाबीनची सुरू असलेली खरेदीची आज मुदत संपते। शेतकऱ्याच्या घरामध्ये अजून जवळपास 50% माल पडू नये। सोयाबीनला मार्केटमध्ये 3938 रुपये भाव आहे। नाफेडमध्ये तरी किमान 49 रुपयापर्यंत भाव असल्यामुळं शेतकऱ्याचा ओढा पूर्ण तिकडं आहे। आज तारीख संपते म्हणून फार मोठ्या प्रमाणात गाड्याची मोठी लाईन लागली। शेतकरी त्या मार्केट सेंटरवर गर्दी उसळली, लोकांच्या नोंदी होत नाही। म्हणून आमच्या शासनाला जिल्हाधिकारी मार्फत या महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की या शेतकऱ्याच्या घरातला शेवटचा दाणा संपेपर्यंत सोयाबीन तूर हे सगळे संपेपर्यंत नाफेडची खरेदी ही सातत्यानं सुरू ठेवा। नुसती मुदतवाढ देऊ नका, तर ही मुदतवाढ कायम द्या आणि शेवटचा दाणा संपेपर्यंत सुरू ठेवा। जर हे नाफेडचे सेंटरला मुदतवाढ सरकारने दिली नाही तर आम्ही शिवसेनेच्या वतीनं जिल्ह्यात आंदोलन करू आणि या सरकारला सोयाबीन खरेदी करायला भाग पाडू।